तो आलिम आणि प्रसाद. वीरभद्र 11 टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. आता बघू काय करतात ते आलिम आणि प्रसाद. आणि पहिला वाईड अतिरिक्त धाव. आणि आलिमच्या बॅटमधून आलाय तो चौकार. आपल्या टीमसाठी गोलंदाजी करताना धनंजय. निर्धाव चेंडू धनंजयचा. आणखी एक चांगल्या प्रकारचा चेंडू. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर धनंजयने आलिमला काहीच शांत ठेवले आहे. आणि इथं कॅच ड्रॉप झालेला आहे. कापसे इकडून कॅच सुटलेला आहे. आणखी एक जीवनदान आलिमसाठी भेटलेला आहे. आणि कोल्हेकडून कॅच सुटलेला आहे. कोल्हे बॉलिंग साठी आलाय तो अनिकेत कोल्हे, मॅन फ्रॉम पुणे. एक मिनिट थांबा, सेल संपलाय मशीनचा. रुपेश इथं बस. रुपेश देवडे, मशीनचा सेल बदलायचा आहे. वीरभद्र 11च्या एका खेळाडूने इथं यायचंय कॉमेंटेटर जवळ. वीरभद्र 11, आता थोडा स्लो फेकून बघ एक बॉल. आणि घेत ओके ओके. नो बॉल. 72 नो बॉल. प्रसाद साठी फ्री हिट आलाय. बघू प्रसाद काय करतो ते फ्री हिट वर. वा, नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. प्रसाद उर्फ जना, जर्सी नंबर 45, हिटमॅन फॅन प्रसाद सदाफळ. आयोजक कॅप्टन. बघू आता काय करतो ते. फ्री हिट वर बोल्ड झालेला आहे प्रसाद. निर्धाव चेंडू अनिकेत कोल्हेचा. अनिकेतने प्रसादला काहीच खामोश केलेला आहे. आयोजक प्रसाद सदाफळ, वीरभद्र 11चे कॅप्टन. लास्ट बॉल आणि व्हाईड. नो बॉल. 71 फ्री हिट. निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा.
स्ट्राईकवर आलाय तो आलिम. बॉलिंग साठी आलाय तो विश्वा. आणि कॉटन बोल्ड झालाय आलिम. विश्वा कॅचची प्रॅक्टिस करत होता काय असंच काहीस वाटलं. बॅटिंग साठी आलाय सुजित नाणेकर उर्फ बाबू. आणि ताकदवर शॉट बाबूचा पण निर्धाव चेंडू. षटकार बाबूच्या बॅटमधून आलाय तो षटकार. वीरभद्र 11चा पहिला षटकार तो आलाय बाबूच्या बॅटमधून. षटकार नंतर 2 निर्धाव चेंडू बॅक टू बॅक. वाईड अतिरिक्त धाव आणि बाबू झेलवाद झालाय. कॅच पकडलाय तो प्रशांत उर्फ गोट्या. बॉलिंग साठी आलाय तो सिद्धार्थ सापके. आणि प्रसाद साठी जीवनदान. आता या जीवनदानचा काय फायदा घेतो प्रसाद. आणखी एक जीवनदान नाही मिळालेलं आहे प्रसादला. विश्वाचा कॅच. विश्वा काय कॅच सोडना. बॅटिंग साठी आलाय कुणाल. आणि स्काय मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली आहे. बॅटिंग साठी आलाय तो ओम मॅन फ्रॉम नाशिक. आणि कीपर कडून कॅच सुटला. नो बॉल फ्री हिट. अक्षय बॉल पकडायचा आहे आपल्याला पाठीमागे. आणखी एक नो बॉल फ्री हिट. 71 आणि फ्री हिट वर ओमने मारलाय तो षटकार. 6 धावा. आणि कॅच ड्रॉप झाला इथं ओम साठी जीवनदान. आणि मोठा फटका आलाय ओमच्या बॅट मधून. चौकार. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना ओम. ओव्हर संपलेली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा. बॉलिंग साठी आलाय तो धनंजय आपलं दुसरं षटक घेऊन. आदेशच्या बॅट मधून आलाय तो खणखणीत असा षटकार. आणि धनंजयचा कमबॅक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना धनंजय जर्सी नंबर 05. एक पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर 4 बॉल निर्धाव.
नो बॉल फ्री. बघू फ्रीट वर काय करतो तो आदेश. जर्सी नंबर 08. निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 7 धावा आल्या ओव्हर मध्ये. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. आणि बॉलिंग साठी आलाय तो अक्षय. जर्सी नंबर 13 अक्षय जाधव. आणि कॉमेंट्री करत आहे अक्षय बोठे. स्ट्राइक वर आलाय तो ओम. आणि ओमच्या बॅट मधून आलाय खणखणीत असा षटकार. आणि आणखी एक असा खणखणीत शॉट ओमच्या बॅट मधून. सुपला शॉट. चौकार. आणखी एक शॉट. षटकार आलेला आहे ओमच्या बॅट मधून. ओमनी रुद्र रूप धारण केलेलं आहे वीरभद्र 11 साठी. आणि ओम साठी टाळ्या वाजताना बाहेरून. आणखी एक शॉट मारताना ओम चुकला. आणखी एक घणाघाती षटकार ओमच्या बॅट मधून. जर्सी नंबर 47 शेवटच्या बॉलवर षटकार मारून आपल्या बॅटिंगची कमाल दाखवताना ओम. काय बॅटिंग केली ती ओमने. सर्वांना असं वाटत असेल ओमने पहिल्या षटकापासून बॅटिंग साठी यायला पाहिजे नव्हतं मैदानात. फर्स्ट टाइम बॅटिंग करताना बघितलंय ओमला. शिर्डी येथे स्वतः नाशिक येथून खेळण्यासाठी आलाय ओम वीरभद्र 11 कडून. दीपक दादा थोपटे क्रिकेट क्लब. चला बॅटिंग साठी यायचंय बॅट्समनने. नॉन स्ट्राईकला विश्वा. आणि स्ट्राइक वर आलाय तो प्रशांत. जर्सी नंबर 07. जिंकण्यासाठी करायचे आहे त्या 57 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय कॅप्टन प्रसाद सदाफळ. जर्सी नंबर 45. वाईड. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय बाबूने. आणि आपल्या टीम साठी निश्चितच 3 धावा वाचवलंय सुजित नाणेकर उर्फ बाबू. मॅन फ्रॉम साकुरी. स्ट्राइक वर आलाय तो विश्वा. आणि विश्वाच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. आणखी एक षटकार विश्वाच्या बॅट मधनं. आणि झेल सुटलेला आहे बाबूकडून. काहीशी निराशा. आणि अतिरिक्त एक धाव वीरभद्र 11. गोट्या. जर्सी नंबर 07 चौकार. वाईड. अतिरिक्त धाव. नो बॉल. फ्रीट गोट्यासाठी. आणखी एक वाईड चेंडू. फ्रीट कंटिन्यू राहील. आणि फ्रीट वर षटकार मारताना प्रशांत
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा आले. दुसरं षटक घेऊन आलंय जानामाना बॉलर आयुष गंगवाल, मॅन फ्रॉम शिर्डी अकॅडमी प्लेयर. विश्वाला काहीसा बॉल समजलेला नाही आणि प्रसाद कडून मिसफिल्ड चौकार. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण ओम कडून. आपलं सर्वस्व झोकताना ओम. वाट बॉल आयुष आणि दिशाहीन गोलंदाजी आयुष कडून नो बॉल. आणि फ्री हिट वर मारलाय तो षटकार प्रशांतने आणि प्रसादने पकडलाय तो झेल. आउट झालाय तो प्रशांत उर्फ गोट्या. प्रशांतचा झेल पकडलाय प्रसादने. बॅटिंग साठी आलाय तो नवीन आणि गोलंदाजीसाठी आलाय तो कुणाल धनक. गुड फिल्डिंग. आणि ओमचं चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. वीरभद्र टीम साठी ओम असा खंबीरपणे उभा आहे. आणखी एक चौकार. नवीनच्या बॅट मधून आलाय तो चौकार. षटकार. नवीनच्या बॅट मधून आलाय तो षटकार. आणखी एक खणखणीत असा चौकार. अंपायर राज वर्मा चौकारची ओव्हरची समाप्ती. जिंकण्यासाठी पाहिजे ते फक्त 2 धावा. बघू 2 धावा करण्यासाठी नवीन किती बॉल खातो आता. आणि बॉलिंग साठी आलाय ओम, मॅन फ्रॉम नाशिक. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना पाहिलं होतं आपण ओमला आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. बॅटिंग पण ओमच करतोय, बॉलिंग पण ओमच करतोय, विकेट पण ओमच घेतोय, फिल्डिंग पण ओमच करतोय. उत्कृष्ट अशी बॉलिंग. नो बॉल. मॅच संपलेली आहे इथं. प्रसाद मॅच कोणाची आता. प्रसाद दुसरी मॅच कोणाची. टॉस कोण जिंकलंय. सुजय पर्वने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी आलाय तो आरोबी संघ. आरोबी संघ हा नाशिक वरून खेळण्यासाठी आलाय इथे.
अंपायरने बॉल आपल्या ताब्यात घ्यायची आहे. अंपायर चला रोहित शर्मा बाद झाली प्रॅक्टिस. मॅच मध्ये बॉलिंग करा. एक रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन तो बॅटिंग करतो आणि इथं एक आलाय तो रोहित शर्मा आपल्या टीम साठी गोलंदाजी करतो.